पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कृषी व पशुसंवर्धन या योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, सभापती वैकुंठ शेठ पाटील। रायगड जिल्ह्यामध्ये कृषी व पशुसंवर्धन या विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, याकरिता रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन वैकुंठ शेठ पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या जोडधंद्याला या योजनांचा फायदा कसा मिळेल याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत। वारंवार शेतकऱ्यांच्या मीटिंग घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेमध्ये कसं बसवता येईल याकरिता त्यांचा हा प्रयत्न चालू आहे। मागील काही वर्षांमध्ये या खात्यामध्ये काय उलाढाल होते याची कल्पना सुद्धा शेतकऱ्यांना माहीत नव्हती, परंतु सभापती वैकुंठ शेठ पाटील यांनी याचा पाठपुरावा करून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून ज्या ज्या काही योजना आहेत त्या मिळाल्या पाहिजेत, तसेच पशुसंवर्धन खात्याकडून शेतीला जोडधंदा म्हणून ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ व्हायला पाहिजे, याकरिता संपूर्ण रायगड जिल्हाभर सभापती वैकुंठ शेठ पाटील यांचे दौरे चालू आहेत। प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांना याची माहिती दिली जात आहे, असे बोलताना सभापती वैकुंठ शेठ पाटील यांनी सांगितले। शेतीला पूरक असे कुक्कुटपालन किंवा अन्य जोड उद्योगधंदे आहेत त्यांच्यावर सुद्धा भर देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। कुक्कुटपालन व्यवसायाच्या माध्यमातून पोल्ट्री फार्मर्स लोकांचे जे काही अडलेले प्रश्न आहेत, त्यांना ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही बैठकींचं या ठिकाणी नियोजन केलं आहे। निश्चितपणे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये महिलांनी सुद्धा यायला पाहिजे। महिला बचत गटांना आम्ही त्या ठिकाणी पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून एक मोठी मदत देण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे। यावेळेला निश्चितपणे कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचं बजेटसुद्धा आम्ही त्या ठिकाणी वाढवलं आहे आणि या ज्या काही योजना ज्या आहेत त्या योजना सर्वसामान्य शेतकरी आणि पशुपालक यांना मिळतील याची सुद्धा तयारी आम्ही केलेली आहे। येत्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं भरीव काम या खात्याच्या माध्यमातून केवळ पेण तालुका व अन्य परिसर नव्हे तर रायगड जिल्ह्याला मिळणार आहे। निश्चितपणे मग इरिगेशनचा विषय असेल, सिंचन ठिबक योजना असतील, अन्य काही योजना असतील, त्या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मिळाला पाहिजे याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही यावेळेला नवीन एक पुस्तिका जाहीर केली आहे। ती पुस्तिकाचं प्रकाशनसुद्धा प्रत्येक ठिकाणी झालं आहे। त्या पुस्तिकेच्या माध्यमातून कृषी खात्याच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना शासनाकडून केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्याकडून दिल्या जातात त्या योजनांचं पूर्णपणे माहितीपत्रक आम्ही या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे। पशुसंवर्धन खात्याचं सुद्धा त्या ठिकाणी तशाच प्रकारचं प्रकाशन येत्या काळात होणार आहे। मला या ठिकाणी सांगायचा अभिमान वाटतो की या खात्याच्या माध्यमातून छोटे छोटे लघु उद्योजक शेतकरी असतील, त्या ठिकाणी पोल्ट्री फार्मर्स असतील, त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय करणार असतील, त्यांना येत्या काळामध्ये चांगली मदत करून या ठिकाणी सक्षम शेतकरी आणि त्याचबरोबर पशुपालक बनवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आणि मला खूप अभिमान वाटते की निश्चितपणे याच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यापक स्वरूपात व्हायला पाहिजे। आपण बघितलं तर अटल सेतूच्या माध्यमातून आपण मुंबईच्या जवळ आलेलो आहे। मुंबईच्या जवळ आले असल्याकडे आपण जर मार्केटिंग यंत्रणा या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवली तर निश्चितपणे याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होऊ शकतो। ज्याप्रमाणे आपल्या रासायनिक केमिकल्सनी भरलेली जी काय वस्तू आहेत, खतं आहेत, ती खतं मिळण्यापेक्षा जर सेंद्रिय खतांचा वापर करून आपण चांगलं हायजीन फूड या ठिकाणी शेतकऱ्यांनी बनवलं तर त्याचं मार्केटिंगसुद्धा जास्त मिळते। तुम्ही बघताय की सेंद्रिय खतांच्या माध्यमातून जर पुढाकार घेऊन भाज्या पिकवल्या गेल्या, फळं पिकवली गेली तर त्यांना निश्चितपणे भाव चांगला मिळतो। आणि दुग्ध व्यवसायाबाबतीत बोलायला झालं तर गिर गाईच्या दुधाला सुद्धा 500 रुपयाचा रेट पनवेल किंवा अन्य मार्केटमध्ये सुद्धा या ठिकाणी मिळते। त्या ठिकाणी तुपाला सुद्धा 3,500 रुपये किलोने तूप या ठिकाणी विकलं जातं। मग आपण बेरोजगारी जर आपण बघितलं तर मग रोजगार निर्मितीची आवश्यकता ही आता आलेली आहे। तरुणांना सुद्धा आता शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय अशाकडे वळण्याची आवश्यकता आहे। कारण आपण बघितलं तर नोकरी किंवा याच्यातनं खूप काय लोकांना फायदा होऊ शकत नाही, पण व्यावसायिक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। शेतकरी हा व्यावसायिकरित्या पुढे यायला पाहिजे, दुग्ध व्यवसायात पुढे यायला पाहिजे, शेती व्यवसायामध्ये पुढे यायला पाहिजे असा माझा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।